जय शिवराय मित्रांनो उद्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरू होणार। आणि हे पैसे वितरित होत असताना आता शेतकऱ्यांना पडलेला पुढचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधी येणार, सोबतच येणार का किंवा कधी येणार, त्याची काही तारीख आहे का, शासनाचे याच्या संदर्भातील काही अपडेट आहे का, आणि याच्या संदर्भातील प्रिडिक्शन म्हणजे जर तरच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, ज्याची आचारसंहिता राज्यामध्ये सुरू आहे। 2 तारखेला त्याचं इलेक्शन होतंय, त्याच्यानंतर पुढे निकाल लागतील आणि या पहिल्या टप्प्यातील जी आचारसंहिता आहे ती तात्पुरती त्या ठिकाणी स्थगित केली जाईल पुढच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईपर्यंत। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 8 डिसेंबर 2025 पासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होते। 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर असा जरी कार्यकाल सांगण्यात आलेला असला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण 31 जानेवारी 2025 पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात अशा प्रकारचे कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती आता महानगरपालिका बाकी आहे, याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत आणि या सर्व निवडणुका पार पाडण्याचं एक मोठं टास्क आता निवडणूक आयोगासमोर आहे। त्याच्यामुळे या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्याबरोबर ताबडतोब पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची घोषणा केली जाऊ शकते। या पार्श्वभूमीवरती 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाल राहील की याच्यामध्ये काही तफावत केली जाईल, काही बदल केला जाईल, याच्या संदर्भातील एक बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे। परंतु 8 डिसेंबर पासून हे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे काही विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं ते पॅकेज जाहीर करत असताना सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना आम्हाला आणखी 1800 ते 1900 कोटी रुपये सुद्धा वितरित करावे लागणार आहेत। अर्थार्थी ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचेच होते, परंतु या निधीची तरतूद अद्याप कुठल्याही याच्या अंतर्गत करण्यात आलेली नाही। आता याच्यासाठी काय तर पूर्वने मागण्या सादर केल्या जातील। 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर या पूर्वनी मागण्या सादर केल्या जातील। 9 डिसेंबरला याच्यावरती चर्चा होणार आहे, त्या पूर्वनी मागण्या मंजूर केल्या जातील आणि साधारण 9 डिसेंबर किंवा 10 डिसेंबर रोजी राज्यपाल याला मंजुरी देतील। आता या पूर्वनी मागण्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे आणि ती तरतूद केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेकरता निधी वितरणाचा एक GR निर्गमित केला जाईल। राज्य शासनाच्या माध्यमातून साधारणपणे 1800 ते 1900 कोटी रुपयाच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिल्यानंतर हा GR निर्गमित केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे। आता 8 डिसेंबरला हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये आचारसंहितेचा जो काही गॅप असेल या गॅपमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिली जाईल आणि जर आचारसंहिता ताबडतोब लागली तर मात्र हप्ता पुन्हा एकदा लटकता राहणार आहे। परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता नाहीत, कारण हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच याचा निधी मंजूर करून याचा GR निर्गमित केला जाऊ शकतो आणि याचा GR निर्गमित केल्यानंतर मात्र याचा हप्ता वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही। त्याच्यामुळे साधारणपणे 9 डिसेंबर नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या निधी वितरणाचा GR निर्गमित केल्यानंतरच हा हप्ता वितरित केला जाणार आहे। तोपर्यंत जे काही लावल्या जातील त्या फक्त आयडिया असतील, जे काही त्याच्या संदर्भातील घोषणा केल्या जातील त्या घोषणा असतील, परंतु प्रत्यक्षात मात्र हप्ता या योजनेचा GR आल्यानंतरच वितरित केला जाणार आहे, वितरित केला जाऊ शकतो। आणि आपण जी काही माहिती घेतली ती सुद्धा जर तरची माहिती आहे। अधिकृत जर याच्या संदर्भातील काही अपडेट आलं, GR आला तर त्याची अपडेट आपण नक्की अधिकृतरित्या घेण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।